हॅलो नमस्कार. तरी मी विशाल कांबळे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता कोकणामध्ये ऊन जास्त वाढलं आहे, त्या उन्हाचं प्रमाण खूपच जास्त झालं आहे. त्या उन्हात आम्ही आता चाललो आहे आमच्या म्हणजे गावाच्या शेजारचं जे छोटं मोठं जंगल आहे त्याची सफर करणार आहोत आपण. बघूया आपल्याला जंगलामध्ये आज काय काय. आम्ही स्पेशली आंबे शोधायला चाललो आहे दुसऱ्यांचे, ते पण झाडपिके आंबे. बघूया आपल्याला किती आंबे मिळत आहेत. करवंद वगैरे जेवढी रानफळं भेटतील तेवढे आम्ही जमा करणार आहोत. असा आमचा आजचा व्लॉग असणार आहे. तर तुम्ही या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा आणि माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. पहिला करता जातो जो 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 जो. मे महिना संपत आलाय, पाऊस येतोय जातोय असं काहीसं चालू आहे. आपण पाहू शकताय तापमान एवढं वाढलंय ना की ठिकठिकाणी माणसांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. माणसांची जर अशी परिस्थिती असेल तर आपण कधी विचार केलाय का की जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांची काय हालत असेल. मी चाललोय ना हा आमच्या गावचा पर्याय आहे. समोर पाहिलं तर पूर्णपणे सुकून गेलंय. कुठे कुठे असतं पाणी, पण आज पाहतोय तर कुठेच पाणी नाही. सगळीकडे झाडांची पानं पडलेली आहेत. या सगळ्या गोष्टी बघून परत विचार आला की जंगली पशुपक्ष्यांचं काय होत असेल. तर या जंगल भटकंतीमध्ये आम्ही एक पाणवठा स्वच्छ करण्याचा विचार केलाय. माणुसकीच्या नात्याने आपलं हे कर्तव्यच आहे की आपण आपल्या आजूबाजूला असणारे जीवजंतू पशुपक्ष्यांची सुद्धा काळजी घ्यायला हवी. ज्यांना बोलताही येत नाही आणि ते पाण्याच्या शोधात खूप दूरपर्यंत भटकत असतात आणि त्यांना सहज पाणी मिळतही नाही. तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून असा सामाजिक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यामुळे तुम्ही सुद्धा प्रभावित व्हाल. तर तुम्ही सुद्धा बघा जंगलातील पशुपक्ष्यांसाठी केलेला हा आमचा छोटासा प्रयत्न. हे बघू शकता, हे आमच्या वाडीतले कुत्रे आहेत, ते शिकारी कुत्रे आमच्या वाडीतले राखणदार कुत्रे आहेत. ते माकडं बिकडं दिसली की माकडांवरती फुल अटॅक करणारे अशी कुत्रे आहेत. ते अप्पा राखणीला आहेस की आंबा आहे काय पिकलेला. आंबा आहे काय पिकलेला. कोण आहे शेरू. तर असंच आपण आता पुढे जाणार आहोत, पर्यातूनच जाणार. हा पर्यातून जायचं, पाणी नाही का रे. पर्यातूनच जायचं आपण वरती वरती. हो बाकी काय ना, फक्त पायरी. अरे खातोस काय. चल पुढे चल. चालूच ठेवतो म्हणजे काय म्हणाला असतं. टॉवेल कशासाठी घेतलास रे तू. माझा टी शर्ट फाडणारच वाटतं. नाही आहे. हवं इकडनं वाट जाते ती. इथे पाहू शकतो आपण जंगल वाचून ठेवल्यामुळे आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेली ही महाकाळाची बलाढ्य झाडे आहेत. खूप उंच झाड आहे, खूप मोठे आहे. त्याच्या आजूबाजूला पण ही खूप जुनी झाडं आहेत. वर्षानुवर्ष त्याची मुळं पाहू शकतो तिथपर्यंत आली.
थांब पाठशील. बंद आहे वाट. इकडनंच होती वाट. पर्यातनं चल. चल वाट आहे ती. वाट पडली तिथं पर्याय हा इथनं जॉईन कर. हा? इथनं जॉईन कर. नाही तिथलं की खाली उतर. येऊ. तू बाजूला आणि आता चल जेरू पुढं पुढं ओट. चल पुढे. सावकाश इकडनं जा. हां तू ये तिकडनं मी इकडनं येतो. कोण जात नसेल. तर सुरुवातीला आमचा प्लॅन होता असा की जंगलात फिरायचं, काय कंदमुलं काय जंगलातली फळं वगैरे भेटेल ती खायची. पण अचानक आमचा प्लॅन बदलला आहे. आम्ही एका अशा ठिकाणी आलो आहे जिथे पाणवठा आहे पण तो स्वच्छता केलेली नाही आहे. ज्या ठिकाणी म्हणजे जंगली जनावरं किंवा विविध पक्षी येतात इथे. कारण आता अशी वेळ आली आहे की पाणी कुठेच नाही आहे. पाऱ्यातलं किंवा सगळीकडचं जिथे जिथे पाणवठे आहेत ते हे झालेत, पूर्णपणे आटून गेलेत. पण आमचा आता अचानक प्लॅन चेंज झाला आहे. हा इथे पाणवठा आहे जिथे पाणी आहे बऱ्यापैकी प्रमाणात पण स्वच्छता नाही. तर आम्ही आता तो पाणवठा स्वच्छ करणार आहोत जेणेकरून इथल्या येणाऱ्या पक्ष्यांना प्राण्यांना हे पाणी प्यायला भेटेल. आणि हा पाणवठा नेहमीच आता इथे जरी सगळ्या पर्यातलं पाणी आटलं तरी पण इथलं पाणी काय आटत नाही. तर आमचा प्रयत्न हाच आहे जेणेकरून इथे येणाऱ्या पक्ष्यांना किंवा प्राण्यांना किंवा अजून कोण इथे जंगलामध्ये राखणदारी असतात जे आंब्याची बागा सांभाळण्यासाठी, आता त्या सगळ्यांसाठी या पाण्याचा उपयोग होतो. आणि हा आता आम्ही पाणवठा साफ करणार आहोत. मच्छर लगी डुक्कर येत असतील का रे इथं? येत पण असते. इथे कुर्ला येत वाटतं. हो बिलापूर. मच्छर लगी
तर पाहू शकता आता एकदाच आमचं इथे क्लीन करून झालंय सगळं पाणी. आणि हा पाणवठा नक्कीच अशा लोकांना उपयोगी पडेल ना, जे जंगलामध्ये कामासाठी येतात किंवा इथे राखणदारी गुरखे वगैरे असतात. आणि रात्री इथे नक्कीच जनावरं वगैरे जी जंगली जनावरं असतील त्या पाण्याचा उपभोग घेतील. आणि पहाटेला किंवा जेव्हा शांतता असते, इथे कोणीच नसेल या ठिकाणी, तेव्हा पक्षीसुद्धा या पाण्याचा आस्वाद घेतील. असा हा पाणवठा आम्ही आज क्लीन केला. इथे स्वच्छता साफसफाई सगळी केली आणि नक्कीच पाऊस येईपर्यंत हे पाणी आपल्याला उपयोगी होणार आहे. मित्रांनो, पशुपक्ष्यांचा विचार करून आम्ही केलेल्या या कामाला लाईक कमेंट नाही केली तरी चालेल, पण शेअर नक्की करा. कारण तुम्ही शेअर केलात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि ते सुद्धा या प्रकारे छोटा मोठा प्रयत्न करतील. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये एवढंच. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन आणि सुंदर अशा प्रवासामध्ये. तोपर्यंत बाय बाय.